तर मुंबई महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबईत भाजपाच्या महापौरांच्या नावाच्या घोषणेचा मुहूर्त आता ठरलेला आहे। उद्या संदर्भात सकाळी 9 वाजता भाजपाच्या नगरसेवकांची महापालिका मुख्यालयात बैठक पार पडणार आहे। या बैठकीत महापौरपदाच्या निवडीबाबत घोषणा होणार असल्याची माहिती समोर येते। वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान अमित साटम महापौरांच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आता मुंबईच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा आता शिगेला लागली आहे। उद्या ठीक सकाळी 10 वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे मुंबईचे माननीय अध्यक्ष श्री अमित साटमजी हे बरोबर 10 वाजता या कार्यालयामध्ये येतील आणि 1 तासापूर्वी तुम्हा सगळ्यांना गोड बातमी देऊ आणि तुम्हाला पेढेही देऊ। आमचा महापौर पदाचा उमेदवार कोण आहे, उद्याचा होणारा महापौर कोण आहे हे तुम्हाला बरोबर सकाळी आम्ही सांगू। पण भाजपचा उमेदवार असणार हे आता कन्फर्म झाला असं समजायचं? बघा, राजकारणात शक्यता अशक्यता या सगळ्या असतात, परंतु काही शक्यता गृहीत धरून चालायचं असतं आणि संख्याबळाच्या आधारावर महापौर आमचा होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्ही पूर्ण खात्री बाळगतो। तर इकडे कोल्हापूर महापालिकेवरती इतिहासात पहिल्यांदाच महायुतीची सत्ता आलेली आहे। भाजपाचा महापौर तर जनसुराज्य पक्षाला उपमहापौर पद मिळालेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रूपाराणी निकम यांची महापौरपदी तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची उपमहापौरपदी निवड झालेली आहे। या निवडीनंतर महापालिकेसमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला। या जल्लोषामध्ये खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, महापौर निकम यांचे पती संग्राम निकम, उपमहापौर अक्षय यांचे वडील विक्रम जरग यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत निकम आणि जरग यांना 46 मतं पडलेली आहेत। काँग्रेस आघाडीचे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार अनुक्रमे सुनील शेंडे आणि दुर्वास कदम यांना प्रत्येकी 35 मतं पडली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा महायुतीच्या बाजूने दिला। आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई या तिन्ही पक्षांनी एकत्रित या ठिकाणी प्रचार केला। एकत्रित लोकांच्या समोर काही संकल्प कोल्हापूर शहराचे ठेवले आणि भरभरून त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे। जो जाहीरनामा, वचननामा मी कोल्हापूरकरांच्या समोर मांडलेला आहे तो येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सगळे घटक पक्ष आम्ही यामध्ये काम करणार आहोत। 46 विरुद्ध 35 मतांनी महायुतीच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या रूपाराणी निकम या महापौरपदी या ठिकाणी नियुक्त झाले आहेत आणि शिवसेनेचे उपमहापौर जनसुराज्य घटक पक्ष असणारे या ठिकाणी जरग, अक्षय जरग हे देखील 46 विरुद्ध 35 मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपकडून काल ऐन वेळेला सारिका संदूरकर या नगरसेविकेने महापौर पदासाठी वेगळा अर्ज दाखल केल्याच्या मुद्द्यावरून आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार गटामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलेली आहे। महापौर पदाच्या पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर मुनगंटीवार गटाच्या आहेत। तर काल ऐन वेळेला उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सारिका संदूरकर या जोरगेवार गटाच्या नगरसेविका आहेत। सारिका संदूरकर यांचा अर्ज सावधानता म्हणून भरला जाण्याची माहिती स्थानिक स्तरावरील कोणालाही देण्यात आलेली नाही। भडकलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र आज बोलताना माझ्यासाठी ही आश्चर्यकारक बाब आहे। मुख्यमंत्र्यांकडे जी बैठक झाली त्यात प्रदेशाध्यक्षांनी संगीता खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं होतं असं सांगितलेलं आहे। आता जे काही झालंय याची नोंद पक्ष घेईल आणि योग्य क्षणी कारवाई होईल असं सांगत भाजपामध्ये काँग्रेसप्रमाणे वागणं नंतर महागात पडेल हे अनेकांनी अनुभवलंय असा टोला देखील लगावलाय। माझ्यासाठी ही ती आश्चर्याची बाब आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली, बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील त्यानुसारच आपण आवेदन भरायचं आहे। आमच्या प्रदेश अध्यक्ष श्री चव्हाण साहेबांनी या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला। आता जी काही कारवाई आहे याची नोंद पक्ष घेतो आणि योग्य क्षणी मग त्याची कारवाई होते। असं वागता येत नाही।
भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते, हे मात्र अनेकांनी अनुभवलं आहे. आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. आणि काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे. आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला आहे. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही.